नमस्कार मंडळी. थांबा हा व्हिडिओ अर्धवट सोडून जाऊ नका. कारण आज मी तुम्हाला अशा 5 पानांबद्दल सांगणार आहे, जी श्रावण महिन्यात शिवलिंगावर वाहिली तर जन्मोजन्मीचा पितृदोष आणि ग्रहांची पीडा एका क्षणात दूर होते, असं आपल्या पूर्वजांपासून मानलं जातं. आणि यातलं शेवटचं पान तर फार कमी लोकांना माहीत आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला सुरुवात करूया. नमस्कार माझ्या प्रिय भक्तांनो. आज आपण श्रावण महिन्याच्या या पवित्र काळात एका फार महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. श्रावण महिना म्हणजे भगवान शंकराचा सर्वात प्रिय महिना. या महिन्यात केलेली पूजा अर्चा 100 पटीनं फळ देते, असं आपल्या शास्त्रात सांगितलं आहे. आणि याच महिन्यात जर आपण योग्य पद्धतीनं शिवलिंगावर काही विशिष्ट पानं वाहिली तर आपल्या कुंडलीतले ग्रहदोष, पितृदोष आणि इतर अनेक अडचणी दूर होतात, असं आपले वडीलधारी मंडळी आणि पंडित सांगत आले आहेत. चला तर मग जाणून घेऊया त्या 5 पवित्र पानांबद्दल. सर्वप्रथम आपण बोलूया बेलपत्राबद्दल. बेलाचं पान हे भगवान शंकराला सर्वात जास्त प्रिय आहे, असं मानलं जातं. बेलाच्या पानाला 3 पाती असतात आणि या 3 पातींना त्रिनेत्र, त्रिशूळ आणि त्रिगुण यांचं प्रतीक मानलं जातं. जेव्हा आपण मनोभावे बेलपत्र शिवलिंगावर वाहतो, तेव्हा असं मानलं जातं की आपल्या पितरांचे आत्मे तृप्त होतात आणि त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात. श्रावणी सोमवारी जर तुम्ही 108 बेलपत्र शिवलिंगावर वाहिली आणि प्रत्येक पानावर ओम नमः शिवाय असा जप केला तर पितृदोषापासून मुक्ती मिळते, अशी श्रद्धा आपल्याकडे पूर्वापार चालत आली आहे. बेलाचं पान वाहताना ते नेहमी उलट्या बाजूने म्हणजे गुळगुळीत बाजू शिवलिंगाला टेकेल अशा पद्धतीनं वाहावं असे सांगितलं जातं. आता बोलूया दुसऱ्या पानाबद्दल आणि ते म्हणजे धोत्र्याचं पान. भगवान शंकर हे विषकंठ आहेत. त्यांनी समुद्र मंथनातून निघालेलं हलाहल विषप्राशन केलं होतं आणि म्हणूनच त्यांना विषारी वनस्पती देखील प्रिय आहेत, असं मानलं जातं. धोत्र्याचं पान आणि फूल शिवलिंगावर वाहिल्याने राहू आणि केतू या ग्रहांची पीडा कमी होते, अशी मान्यता आहे. ज्या लोकांच्या कुंडलीत राहू केतूचा त्रास असतो किंवा ज्यांना सतत भीती वाटते, मनात अस्वस्थता असते, त्यांनी श्रावणी सोमवारी धोत्र्याचं पान शिवलिंगावर अर्पण करावं, असं जुनी जाणती मंडळी सांगतात. तिसरं पान आहे आकड्याचं म्हणजे रुईचं पान. रुईच्या पानाला पांढरा चीक असतो आणि या चिकाला शिवतत्वाशी जोडलं जातं. रुईची पानं आणि फुलं शिवलिंगावर वाहिल्याने शनिदेवाची कृपा प्राप्त होते, अशी श्रद्धा आहे. ज्यांच्या आयुष्यात साडेसाती किंवा शनीची अडचण चालू आहे, त्यांच्यासाठी रुईचं पान शिवलिंगावर वाहणं फार शुभ मानलं जातं. असं म्हणतात की रुईची 21 पानं जर सलग 21 सोमवार वाहिली तर शनीचा त्रास हळूहळू कमी होत जातो. चौथं पान आहे शमीचं पान. शमीचं झाड हे शनिदेवाचं देखील प्रिय झाड मानलं जातं आणि दसऱ्याच्या दिवशी शमीचं पानांचं महत्त्व आपल्या सगळ्यांना माहीत आहेच. पण श्रावण महिन्यात जर शमीची पानं शिवलिंगावर अर्पण केली तर कौटुंबिक कलह कमी होतो आणि घरात सुखशांती नांदते, अशी मान्यता आहे. ज्या घरांमध्ये सतत भांडणं होतात, अशांती असते, अशा घरातल्या लोकांनी शमीचं पान शिवलिंगावर वाहून भगवान शंकराची प्रार्थना करावी, असं सांगितलं जातं. आणि आता आपण येऊया 5व्या आणि सगळ्यात खास पानाबद्दल आणि ते म्हणजे भांगेचं पान. भांग ही भगवान शंकराची अत्यंत प्रिय वनस्पती मानली जाते. श्रावण महिन्यात अनेक शिवभक्त शिवलिंगावर भांगेची पानं आवर्जून वाहतात. असं मानलं जातं की भांगेचं पान वाहिल्याने मनातली नकारात्मकता दूर होते आणि एकाग्रता वाढते. ज्या लोकांना मानसिक अस्वस्थता आहे किंवा एखाद्या कामात मन लागत नाही, अशा भक्तांनी श्रावणी सोमवारी भांगेचं पान शिवलिंगावर वाहून ध्यान करावं, असं सांगितलं जातं. तर मंडळी, ही होती ती 5 पवित्र पानात बेलपत्र, धोत्रा, रुई, शमी आणि भांग, जी श्रावण महिन्यात शिवलिंगावर वाहिली तर आपल्या पूर्वजांच्या आशीर्वादाने आणि भगवान शंकराच्या कृपेने आपल्या आयुष्यातले अडथळे हळूहळू दूर होतात, अशी आपल्याकडे शतकानुशतके चालत आलेली श्रद्धा आहे. ही सगळी माहिती पारंपरिक श्रद्धा आणि लोकमान्यतेवर आधारित आहे. त्यामुळे कोणतीही पूजा किंवा उपाय करण्यापूर्वी आपल्या घरातील पुरोहितांचा किंवा जाणकार व्यक्तींचा सल्ला जरूर घ्या. पूजा करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, भक्ती आणि श्रद्धा हीच खरी पूजा आहे. पानं किती वाहिली यापेक्षा ती किती मनापासून वाहिली हे जास्त महत्त्वाचं आहे. रोज सकाळी आंघोळ करून स्वच्छ मनानं शिवलिंगावर जल अर्पण करा. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा आणि आपल्या पितरांचं आणि भगवान शंकराचं मनापासून स्मरण करा. मंडळी, आता या 5ही पानांचं महत्त्व जाणून घेतल्यानंतर एक अतिशय महत्त्वाची गोष्ट समजून घेऊया. केवळ पानं शिवलिंगावर वाहिली म्हणजे पूजा पूर्ण झाली असं नाही. आपण ती पानं कोणत्या भावनेनं वाहतो, त्यावेळी आपल्या मनात कोणते विचार आहेत आणि भगवान शंकराचं स्मरण आपण किती श्रद्धेनं करतो, हे देखील तितकंच महत्त्वाचं मानलं जातं.
श्रावण महिन्यात सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावेत. त्यानंतर आपल्या घरातील देवघरात किंवा जवळच्या शिवमंदिरात जाऊन सर्वप्रथम भगवान शंकराचं मनोभावे स्मरण करावं. शिवलिंगावर स्वच्छ पाणी अर्पण करावं आणि शक्य असल्यास थोडं गंगाजल मिसळलेलं पाणी अर्पण करावं. त्यानंतर आपण आपल्या श्रद्धेनुसार बेलपत्र, धोत्रा, रुई, शमी आणि भांग यापैकी उपलब्ध असलेली पानं अर्पण करू शकता. पण मंडळी, एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा. प्रत्येक मंदिराची पूजा पद्धत वेगळी असू शकते. काही मंदिरात काही विशिष्ट पानं किंवा वस्तू शिवलिंगावर अर्पण करण्यास परवानगी नसते. त्यामुळे मंदिरात पूजा करत असाल तर तेथील पुजारी किंवा मंदिराची पद्धत नक्की पाळा. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे झाडावरून पानं घेताना शक्यतो स्वच्छ आणि योग्य पानंच घ्यावीत. झाडाला अनावश्यक इजा होईल अशा पद्धतीनं पानं तोडू नयेत. निसर्गाचा आदर करणं सुद्धा भक्तीच आहे. शक्य असल्यास सकाळी शांत मनानं पानं घेऊन ती स्वच्छ पाण्यानं धुवून अर्पण करावीत. आता प्रश्न येतो की ही पानं शिवलिंगावर अर्पण करताना कोणता मंत्र म्हणायचा? यासाठी सर्वात सोपा आणि सर्वांना म्हणता येणारा मंत्र म्हणजे ओम नमः शिवाय.